ज्या ईडीनं कोल्हापूरच्या राजकारणात सगळा पट बदलून टाकला होता, त्या ईडीची पुन्हा एकदा कोल्हापूरच्या राजकारणात एंट्री झाली। भाजपचे आमदार शिवाजी पाटलांनी गोकुळच्या कारभाराची ईडीच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी केली। मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर त्यांनी निशाणा साधला। गोकुळचे अध्यक्ष नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे पुत्र असल्यानं जिल्ह्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं। गोकुळ दूध संघाची ईडीकडून चौकशी करण्याची मागणी करत भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी हसन मुश्रीफ यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। 3 वर्षांपूर्वी 15 मार्च 2023 रोजी ईडीनं हसन मुश्रीफ यांची मुंबईतल्या कार्यालयात तब्बल 9 तास चौकशी केली। ईडीनं मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातल्या निवासस्थानी तसंच कार्यालयांवर सुद्धा छापे टाकले। अजित पवारांच्या नेतृत्वात हसन मुश्रीफ महायुती सरकारमध्ये सहभागी झाले, त्यानंतर ईडीचा ससेमिरा चुकला होता। मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं गोकुळ दूध संघाच्या निवडणुकी संदर्भात दिलेल्या महत्त्वाच्या निर्णयानंतर पुन्हा परिस्थिती बदलली आहे। संघातील सुमारे 1320 हून अधिक संस्थांच्या सुनावण्या पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक घेता येणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय। त्या आधारे भाजप आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। जेवढे मुश्रीफ साहेबांचं जेवढं असेल, नावेद मुश्रीफ साहेबांचं असेल, त्याच्यापेक्षा जास्त आपला आबाजीमुळे आबाजीचा मोठा बाबाजी येतो, त्याच्याकडे खूप मोठ्या विषय आहेत। त्याचबरोबर अरुण डोंगरे आहेत आणि सगळ्यांची चौकशी होणार, त्यांच्या पेची चौकशी होणार, त्यांच्या ड्रायव्हरची चौकशी होणार। आता त्यांच्या नावावरच्या प्रॉपर्टी होत्या त्या आता लगेच गेल्या महिन्यामध्ये सगळ्या फिरवाफिरवी झाले नातेवाईकांच्या, त्यांच्या सगळ्या ते सगळे रजिस्टर चेक करणार आणि जे आम्ही पुरावे आम्ही जे भ्रष्टाचाराच्या विरोधात ईडी मार्फत आपण सर्व मांडू म्हटलं। हसन मुश्रीफ यांनीही शिवाजी पाटील यांच्या जिवारी लागेल अशा तिखट भाषेत उत्तर दिलंय। 13,000 वेळा बनवलं असेल। मी महायुतीचा घटक आहे, महायुतीचा मी मंत्री आहे, त्यामुळे महायुतीसाठी आपण पॅनलमध्ये करणार असं मी म्हणालो होतो। आता बंटी पाटलाचं काय मत आहे मला माहिती नाही, परंतु गोकुळच्या आता मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही। निवडणुकीचा ज्यावेळी गोकुळचा निकाल लागेल तेव्हा गुलाल लावून तुम्हाला सविस्तर मुलाखत देईल। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मात्र संपूर्ण प्रक्रियेला कायदेशीर असल्याचं म्हटलंय। आता गोकुळची निवडणूक सुरू आहे, त्याच्यामध्ये थोड्याशा प्रत्येकाच्या मतांतर भूमिका आहे, त्यामुळे सुद्धा तसे आरोप प्रत्यारोप होत आहेत। पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत, आम्हा सगळ्यांना महायुती म्हणून आपण एकत्रित काम करायचं आहे, निवडणूक आपल्याला सगळ्यांना यशस्वी करायची आहे आणि एकत्रितपणाने कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या गोकुळची निवडणूकसुद्धा आपल्या सगळ्यांना महायुती म्हणून जिंकायची आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी जरी असतील तरी त्याच्यावरती सूचना वरिष्ठांच्या कडून सुद्धा होतील आणि आपल्याला पुढच्या टप्प्यात या सगळ्या चित्र बदललं दिसेल। आमदार सतेज पाटलांनी गोकुळ शेतकऱ्यांची संस्था असल्याचं सांगत गोकुळमध्ये राजकारण नको अशी भूमिका घेतली। नाही, मला माहीत नाही त्यांनी मागणी केली आहे का ते बोललेत, कधी भेटले तर मी त्यांना विचारेन की नेमकं काय आहे तुमच्याकडे ज्याच्याकडून ईडीची मागणी करणे आहे म्हणजे विश्वास आबाजींच्या आणि अरुण डोंगरेंच्या उलट काय आहे की ज्याच्या तुम्ही ईडीची मागणी करताय। भेटले तर एकदा विचारतो। ईडी चौकशीच्या मागणीमुळे राजकीय वातावरण तापलेलंच आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीची होत असलेली एंट्री महायुतीसाठी तापदायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकंदरीत गोकुळची निवडणूक राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर।